बारामतीची विहीर. काय बाबा काय अंगाला वाचली गाडी आता व्हिडिओ बघितलं वाचली वर कापता लागली असती गाडीला. आपली काही चुकीच नव्हती. ए फांट्या उचलू का? तिथं आते. तर पब्लिक आता आम्ही आलेलो आहे बारामतीच्या विहिरीवर बघा. जस्ट पोचलेलो आहे. गाडी लावतोय वाईज इकडे तिकडे कुठं इथं लावली गाडी. अशा इथं ब्लॉगिंग चालू कर. केली. हा बोल. बोला असेल. आपण बारामतीच्या विहिरीवर. तर ते विहिरीचं रहस्य. इकडे 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 विहीर आहे. ए के इकडे बारामतीची विहीर बघा आता. ये इकडून. हा कोणाला लागलं? हे पाय लागलं तुझं. नाही रे चालू काय बोलशील बाबा तुझं काय नाही. चल चल अरे काही दिसत नाही. खेळ कसलाय अजून बी तशीच मजबूत विहीर आहे. वर जायला रोड आहे तिथनं वर नाही वर जायला बाहेर तिथनं वर जायला रोड आहे. तिथनं परत खाली आपल्या परत हाय तिथे जाणं. त्या साईडला काय शूट बीट चाललेलं आहे. तिथे कुठं अरे वर कुठे वर परत वर झालं. अरे स्पीच घे वरती. इथंच घे इथं बस इथंच घे. काय असेल इकडे 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 नाही लागत. हा इकडे अरे इथं बसली आपण बारामतीच्या विहिरी ते जरा विहीर दाखवा. विहिरीची मजबूत आणि सगळी विहिरीची कानी कोपरे बघावायच. आणि पुरातन काळातली ही विहीर आहे. पाणी बी भरपूर आहे. दृष्टिकोनात आम्ही बारामतीची विहीर ही बघण्यासाठी आलेलो आहे. तर ते ह्या विहिरीच बऱ्याच वर्षापासून मला महत्व आहे. ते कसं आहे ते महत्व आहे टिमकरांनी किंवा इथल्या ग्रामस्थांनी ठेवलेलं आहे. मग या विहिरीचं महत्व एवढं आहे. पहिल्या 12 मोठा या विहिरीला होत्या. अजून बी येते आणि अजून पण आहे. म्हणजे अंत गावलाय का? हा विहिरीचा अजून अंत गावला नाही. तुम्ही बी या तुम्ही बी या फॉलो करा. लोकेशन सांगितलं. लोकेशन डिंब मधून 1 किलोमीटर असेल. इथं बघण्यासाठी एक नंबर आहे. चालतोय कसं बघा आता आमचा कार्यकर्ता.
ताई 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 साला इतके का नाही. बस बस. भाव आपला आता पुण्याला जाणार आहे. पुण्याला कशाला जाणार आहे सांग. चांगले चांगले व्हिडिओ टाकणार आहे मी आता. नीट नीट बोल. पुण्याला चाललंय आता बहिणीकडे. आता तिथे जाऊन नीट वाग अक्षय. हो. कधी जाणार आहे सांग. कधी जाणार आहेस. काय 5 वाजता कधी जाणार आहे का. हो नाही गेला तर काय केलं तर व्हिडिओ टाकणार. मी टाकणार जाणार. तुझा आवाज नीट करतोय. नीट बोल चांगलं बोल. दुगोल असं मी धरलंय. आकाश पाटीलने आम्हाला वडापाव सांगितले आहेत. वडापाव कसा आहे. 1 नंबर डॉन 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 5 वडापाव तू सांगायचं मी 5 सांगतोय. किती वडापाव लक्षात खरं सांग आता. 3 आणि पैसे किती दिले. पैसे आता तुम्हालाच माहिती 2च दिलं माकडा. त्यांना गंडावलेस तू. वडापाव खाल्ले ती 3 आणि दिलेत पैसे 2च. अरे पाव नाही वडापाव खाल्ला. वडा बी खाल्लेला नालाय काही माणूस. आणि तरी एक वडापाव आता- आणि नाही होय. बास घेता. यार एक खाऊ दे मग 100 किती पैसे गेले माझं. 150 एक खाऊ दे. रुपये. का बस. अरे गाडी बसून नाही. खातो तू सांगणार आहेस का. पैसे नाही नाही मग नाही बस. किती बास की मला किती काढतो. 5 रुपयाची तरी त्याला वडापाव खाल्ला. एक वडापाव जास्त खाल्ला माझं तर त्यांना आता तू बघितलं ते नाही घेतलं. अय, किती वडापाव खाल्लं. 3 खाल्ले. पैसे किती दिले ती. 5 जण खाल्ले 6 5 खाल्लो अजून 5 खाल्ले तरी 10 खाल्ला 11 5 खाल्ले झोप हवी आता बघ बघ. इथं एक एक खा. वडापाव नाही इथं नाही वडापाव. अरे आहे खाली गप वडापाव नाही काय नाही. माझ्या डॉक्टर कोण येऊ नसतं तर गाडीला आहे 10 रुपये घाला खाल्ला असतं नाही जुमन बघायला असतं धावत अरे आहे आणलेला. त्याला सांगा समजून ब्लॉग बघणार नाही तर नाही मारली वडापाव खाते चूरची वडापाव. वडापाव सुरती वडापाव चोर आहे ह्यो. त्याला म्हणलं उद्या 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 आज येत आहे मी जीव जीव. कादा 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 1 नंबर तर पब्लिक ब्लॉग जर आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा. आजचा ब्लॉग इथे संपन्न करतो आम्ही.